वी आर लाईव्ह. नमस्कार. आपण शब्दांगणच्या एका थोड्याशा वेगळ्या सत्राला सुरुवात करतो. सत्राला सुरुवात करण्यापूर्वी जर का जी लिंक दिलेली आहे आपल्या ग्रुपवर ती लिंक ॲक्सेसिबल आहे का? सगळ्यांना व्हिडिओ ऐकू येतो, दिसतोय का? आवाज ऐकू येतोय का? हे जस्ट सांगा. म्हणजे मग जर सगळ्यांना ऐकू येत असेल त्याप्रमाणे आपण सत्राला सुरुवात करूया. आणि सर्वप्रथम सत्राला थोडा सुरुवात करायला उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. आपण नंतर करणार होतो पण थोडे टेक्निकल प्रॉब्लेम्स आणि इतर सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करता थोडा वेळ झाला. आणि तरी आपण हे ठरल्याप्रमाणे सत्र सुरू करतोय. तर अनुभव करते ठीक आहे. तर जसं मी म्हटलं आता सुरुवात करताना की आपण शब्दांगणचं आत्तापर्यंत कुठलंच सत्र असं नाही झालेलं आपण की जे काही कारणाने आपण घेतलं नाही किंवा काही झालं. तर आता आपल्या कोरोनाच्या सगळ्या या प्रकारामुळे असं झालं आहे की आपण सगळे सार्वजनिक कार्यक्रम सगळ्यांना बंद करायचे. पण अशी एक अभिनव कल्पना सुचली की आपण जर का शब्दांगण करणार आहोत तर आपल्याला त्याच्यासाठी एकत्र येऊन बेसिकली पुस्तकाचं आस्वाद घेण्यासाठी एकत्र येऊन जाऊन बोलण्याची आवश्यकता आहे का? जर का आपल्याला टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे आणि त्याचा वापर आपल्याला करता येतो तर आपण तसं करून बघूया का, असं एक चर्चा झाली होती. पण त्याच्यावर पुढे काही नीट झालं नाही आपलं. तर त्याच्यानंतर एक जास्त थोडक्यात सांगतो. आज असं विनोदशी माझं बोलणं झालं की मग ते आपण करणार आहोत का फेसबुक लाईव्ह, आणि तुम्हाला काय वाटत नाही म्हटलं आपण बघूया प्रतिसाद कसा आहे लोकांचा. त्याच्यानंतर मग मी त्यांना म्हटलं तूच कर एखाद्या सेशनवर. मग ते तुम्ही करता करता ते माझ्यावर आली जबाबदारी. तर कुठलं पुस्तक घ्यायचं? तर सुदैवाने आत्ता योगायोगाने माझं आजच एक पुस्तक वाचून झालं. तर त्याचा फायदा असा की ते सगळे रेफरन्सेस ताजे आहेत थोडक्यात. पण तोटा असं झालं की जी तयारी करायला वेळ लागतो, थोडेसे नोट्स काढणे म्हणा, ते नीट मांडणे किंवा या गडबडीत एखादा मुद्दा राहून जायला नको, जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यावर एम्फसाईज झालं पाहिजे, हे सगळे या सगळ्या गोष्टींची एक थोडी धाकधूक होती. तरी थोडीशी एक रिस्क घेऊन आपण सुरू करतोय. तर आज जे पुस्तक घेणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे वाचत सुटलो त्याची गोष्ट, एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर. वाचत सुटलो त्याची गोष्ट आहे असं एकदम मजेशीर टायटल असं वाटतं की म्हणजे जो एखादा माणूस वाचत सुटलाय तो काय करतोय, तो वाचतोय फक्त, असं त्या शीर्षकावरून वाटतं. आणि उपशीर्षक असं आहे की एका लेखकाच्या ग्रंथवेडाची, म्हणजे जो लेखक आहे म्हणजे सामान्य वाचक वाचतो ती पुस्तकं, त्यांचा दर्जा, वैविध्य, संख्या, आकारमान हे सगळं. आणि एखाद्या लेखकाने, जो निरंजन घाटे स्वतः विज्ञान कथा लेखक आहे, विज्ञान लेखक आहे, तर त्यांनी वाचलेली पुस्तकं, त्यांचा दर्जा, वैविध्य हे कसं असेल, तर हे सगळं एक इंटरेस्टिंग असा प्रकार आहे. आता हे आहे एका म्हणजे ग्रंथवेडाबद्दल आहे, म्हणजे सगळ्या पुस्तकांबद्दल आहे. इट्स लाईक आपल्याला तो एक टर्म माहिती असेल, बुक ऑन बुक्स, म्हणजे पुस्तकांबद्दलचं पुस्तक, अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. तर त्याच्यात म्हणजे मला वाटतं आपल्या इथे मराठी भाषेत फार कमी पुस्तकं आहेत त्याच्यावर. हे एक निरंजन घाट्यांचं आहे, त्याच्यानंतर मला वाटतं नितीन रिंढ्यांचं आहे या पुस्तकांच्या, आणि निखिलेश चित्र्यांचं पण मला एक वाटतं आहे आडवाटीची पुस्तकं. म्हणजे मला माहिती असलेली ही एक 4-5च काही पुस्तकं आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुस्तकांवरचं पुस्तक हे प्रकार मला थोडासा क्लिष्ट किंवा कंटाळवाणा वाटलेला. म्हणजे मी यातलं एकही पुस्तक, ह्या विषयातलं एकही पुस्तक मी आत्तापर्यंत वाचलं नव्हतं. हे पण माझ्याकडे बरेच दिवस पडून आहे पुस्तक, पण समोर ते सुरू होत नव्हतं. आत्ता नुकतंच मी सुरू घेतलं आणि लेखकाने ज्या झपाट्याने पुस्तकं आयुष्यभरात वाचली आणि त्याच्या नोंदी केल्या, जवळपास त्याच झपाट्याने हे पुस्तक आपल्याला वाचायला उद्युक्त करतं असं म्हणावं लागेल. कारण कुठलं पुस्तक वाचलं, कधी वाचलं, त्याचं लेखक कोण, त्याची पार्श्वभूमी, त्याचे अनुभव, त्या लेखकाचे मित्र, संपादक
किंवा ब्लॅक मार्केटमध्ये पुस्तकं विकणारे, पुस्तकं टाकून देणारे, लिलाव करणारे, अशा वेगवेगळ्या गोष्टींना लेखक स्पर्श करत जातो. आणि फक्त पुस्तकांबद्दलच नाही तर ती पुस्तकं काही दुर्मिळ असतात किंवा काही काही मिळत नाही. आता आपल्याला डाउनलोड करून किंवा अमेझॉनवर मागवा असे प्रकार करता येतात. हे जे आहे ते जवळपास गेले 50-60 वर्षापूर्वीपासून जे चालू आहे, तर तेव्हा जेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती, इंटरनेट नव्हतं फोफावलेलं, तेव्हा लोकांनी कसं पुस्तकं मिळवली त्याबद्दलचे अनेक मजेशीर अनुभव लेखकांनी दिलेले आहेत. तर त्यांच्या मनोगतापासून एवढं अतिशय आकर्षक मनोगत आहे. म्हणजे मला तर म्हणजे पूर्ण मनोगत एक 10-12 पानी मनोगत आहे त्यांचं. ते संपूर्ण सांगावं किंवा वाचून दाखवावं अशी इच्छा होती, पण ते शक्य नसल्यामुळे मी निवडत त्यातले 2-3 मुद्दे जरा वाचून दाखवतो. हे अगदी सोप्या भाषेत त्यांनी पुस्तकं का वाचायची किंवा का वाचली पाहिजेत हे अगदी आपण जसं गप्पा मारत बसलेलो असतो तेव्हा आपण जे सांगतो तशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे. थोडक्यात सांगतो. वाचन म्हणजे घरबसल्या जगप्रवास करणार आहे असं मला वाटतं. वाचनातून आपल्याला जग कळतं, जगाचा इतिहास भूगोल कळतो, संस्कृती कळते, जगाकडे बघण्याचे विविध दृष्टिकोन कळतात, जग आपल्यापरीने घडवणारी माणसं कळतात, त्यातले वाद प्रतिवाद कळतात, जग नावाच्या गोष्टीचा वेगळाच आवाका येतो. माझा अभ्यास विषय नसलेल्या एखाद्या भलत्या क्षेत्रातल्या खाचाखोचा मला माहिती असतात हे पाहिलं की अनेकदा त्या विषयातले तज्ज्ञही चाट पडतात. ही आत्मप्रौढी नव्हे तर केवळ वाचनामुळे आयुष्यात आनंद कसा अनुभवता येतो हे मला सांगायचं. वाचनाचा माझा प्रवास आणि त्यातून हाती लागलेला हा खजिना वाचकांसमोर मांडला तर त्यांनाही हा आनंद घेता येईल या विचाराने मी हे पुस्तक लिहायला घेतलं. आता पुढचा महत्वाचं आहे. दुसरं असं की माझे स्नेही मला नेहमी विचारतात, तू एवढं केव्हा आणि कसं वाचतोस? जुजबी ओळख असलेल्यांना माझ्या घरात एवढी पुस्तकं कशी याचं आश्चर्य वाटतं. त्याच्यावर लेखकाने खूप छान उत्तर दिलंय. या प्रश्नावर मी खास असं स्पष्टीकरण देऊ शकणार नाही, पण दिवसभरात काही वाचलं नाही तर मला अस्वस्थ व्हायला होतं, म्हणून मी वाचतो. अगदी आजारपणाने अंथरूण धरलेलं असलं तरी पडल्या पडल्या काही वाचल्याखेरीज मला बरं वाटत नाही. बऱ्याचदा मला असं विचारलं जातं, थोडं कॉमिक टच आहे, की तुम्हाला एवढं सगळं वाचायला वेळ कसा मिळतो? त्यावर माझं उत्तर असतं, दारुड्याला जसं दारू प्यायला वेळ मिळतो तसा मला वाचायला वेळ मिळतो. हे ऐकून समोरच्या व्यक्तीला मी त्याची चेष्टा करतो असं वाटणं स्वाभाविक आहे, पण ते खरं आहे. त्याच्यानंतर ते असं बऱ्याच वेळा आपण एक म्हणजे प्रत्येक जे पुस्तक वाचणारा व्यक्तीला हा अनुभव कधी ना कधीतरी आलेला असेल. एखादं पुस्तक भलं मोठं जाडजूड किंवा छोटं जे काय असेल ते पण कधी कधी आपल्याला असं सुरू करतो आणि फार कंटाळवाणं होतं, वाचावं असं वाटत नाही, आपण सोडून देतो किंवा वाचल्यानंतर ते घाईघाईत वाचतो, समजून न घेता त्याच्यावर एक टीका करायला लागतो. तर त्याच्यावर पण त्यांनी 1-2 शब्द सांगितले, ते सांगतो. लिहावं कसं, वाचावं कसं आणि जे वाचलं त्याबद्दल मतप्रदर्शन करण्यापूर्वी काय करावं याबद्दल त्यांनी सांगितले. ते कोणाच्या भाषेत? ते थेट रामदासांच्या श्लोकाचा आधार घेऊन त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते त्यांना महत्त्वाचं का वाटतं ते त्यांनी पुढे दिलंय. त्यांनी सांगितलं की समर्थ रामदास काय म्हणतात ते त्यांनी दिले का 4 श्लोक आहे. पूर्ण ग्रंथ पाहिला विण उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. अखंड एकांत सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा, प्रचित येईल तो घ्यावा अर्थ म्हणे. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी. अक्षरे गाळून वाची, काते घाली पदरीची, निघान करी पुस्तकाची तो एक मूर्ख. लिहावे शुद्ध वाचावे, जाणावे तदनंतरे, जाणता कळता बिंबे, बिंबतर स्फूर्ती होत असे. याचा जो हा श्लोक आहे, बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जावी. त्याच्यात लेखक म्हणतो की इथे भगवत कथाच्या ऐवजी विज्ञान कथा, विज्ञान वाचन हे बदललं की हा पूर्ण श्लोक मला लागू होतो असं त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय. हे मुद्दाम एवढं वाचून दाखवण्याचं कारणाचं की त्यांना किती प्रचंड आवड आणि किती विविध वाचन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे एका प्रसंगात हे मी म्हणजे असं मला तर सवय आहे की पुस्तक वाचत असताना कोट्स आवडले की फेसबुकवर टाकायचं. तर तो कोट मी पहिला जो वाचून दाखवला तो टाकलेला होता. तर एका मित्राने म्हटलं हे काय सगळं मस्त आहे पण शेवटी काय दारूचा उल्लेख काय. म्हटलं त्याच्याच पुढच्या वळीत त्यांनी समर्थांचं वगैरे दिलं म्हणून मी मुद्दाम दोन्ही उतारे घेतले की त्यांचं
एका श्लोकात एका परिच्छेदाचा शेवट ते दारूच्या याने करतात, पण दुसऱ्या परिच्छेदाची सुरुवात समर्थांच्या ओळीने होते. तर जे लोकांना त्यांनी प्रश्न विचारले तसा तो मलाही प्रश्न पडला, आणि त्यांनाही माहिती आहे की हा स्वाभाविकपणे लोकांना प्रश्न पडणार आहे की तुम्ही एवढी पुस्तकं वाचता कशी, कधी वाचता, कुठे ठेवता, काय करता, ती तुमचा आपण बाजूला ठेवतो, तुम्ही एवढी वाचता कशी आणि कधी. तर लेखकाने सुरुवातीलाच काही पानांमध्ये सांगितलं रंजन गाडेंनी की मी अत्यंत वेगाने वाचतो. कसं ते मला माहीत नाही, मला काय मी त्याच्यासाठी वेगळी सवय नाही केली किंवा वेगळे काही उपाय नाही केले, पण मी अत्यंत वेगाने वाचतो हे मला सुरुवातीच्या काही वर्षातच लक्षात आलं. नंतर ते उदाहरण देतात की हल्ली बरीचशी पुस्तकं पण अशी येतात की वाचनाचा वेग कसा वाढवावा. तर त्याच्यावर ते टीका वगैरे काय करत नाही, ते म्हणतात की मला तरी काही असं उपाय करायची गरज पडली नाही, त्यामुळे त्या उपायाने तुमचा खरंच वाचनाचा वेग वाढेल का याची मला कल्पना नाही. पण मला जो अप्पर हँड म्हणतात त्यांना जो एक आहे फायदा, तो त्यांचं प्रचंड वाचनाचा वेग आहे सॉरी. आणि दुसरं त्यांनी नमूद नाही केलं, पण एक जागोजागी पुस्तकात दिसतं की त्यांची स्मरणशक्ती अफाट असावी. म्हणजे 1966 साली मी सेंट्रल सिनेमासमोर या मित्राबरोबर पुस्तक घेतलं, त्याच्यावर पेन्सिलीने नाव लिहिलं, अशा प्रकारचे संदर्भ त्यांनी सांगितलेले आहेत. अर्थात ते बऱ्याच वेळा पुस्तकावर नाव घातलेलं असल्याने त्यांना ते रेफर करणं सोपं गेलं असेल कदाचित, पण अनेक ठिकाणी त्यांनी असे अनुभव दिले वेगवेगळ्या पुस्तकांचे, वेगवेगळे असंख्य लेखकांचे, की ते दांडगी स्मरणशक्ती असल्याशिवाय शक्य दिसत नाही. तर ते वेगाने वाचनाचा त्यांनी एक सुरुवातीला किस्सा दिलाय खूप छान. त्यांचा एक डोळे नावाचा मित्र होता. त्या डोळेच्या घरी ते त्याचं नाव डोळे काय, डोळेच्या घरी ते प्रॅक्टिकलच्या परीक्षेच्या तयारीसाठी जायचे. तर एकदा ते असेच गेलेले होते आणि त्यांचा मित्र काहीतरी स्वयंपाकघरात गेला आमच्या काहीतरी, आणि हे बसलेले होते. तर त्यांना बाजूला एक असं बुक शेल्फ वगैरे दिसला. तर तिकडे एक समोरच पुस्तक दिसलं त्यांना, अल स्टॅनली गार्डनर नावाच्या लेखकाचं पुस्तक होतं. त्यांनी ते उल्लेख केला, मला पहिल्यापासून ही सुरुवात आहे, जे दिसेल ते मी वाचत सुटायचे, वर्तमानपत्र, कागद, चिमटे दिसेल ते मी वाचतायचं. तर त्यांनी सवयीप्रमाणे ते गार्डनरचं पुस्तक घेतलं आणि उघडून वाचायला लागले. वाचता 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 एवढं ते गुंगून गेले की त्यांना काही शुद्धच राहिली नाही. आणि त्यांचा मित्र जो होता धनंजय डोळेचा भाऊ, धनंजय डोळे, तो बराच वेळ आला नाही. आणि मध्ये असं झालं की ते वाचत असताना धनंजय डोळेचा मोठा भाऊ 2-3दा चक्कर मारून गेला की हे काय अभ्यास करतात ना बघूया. आणि बघतो तर तो नव्हताच भाऊ त्याचा, पण लेखक असं पुस्तक वाचण्यात एकदम मग्न झालेला होता. तर एक थोड्या वेळाने मला वाटतं हे 2-3दा झालं, आणि मला वाटतं एक 10-15 मिनिटात त्याचा मित्र आला त्याचा, आणि त्याची 20-25 पानं वाचून झाली होती. तर त्यांनी विचारलं की तुला आवडलं काय हे पुस्तक. तर तो म्हणाला हो मला खूप आवडलं. मग त्यांनी ते तशी पुस्तकं थोडी बाजूला गेली आणि तिकडे हात केला पडला. तिकडे लाईनीने सगळी अल स्टॅनली गार्डनरची पुस्तकं ठेवलेली होती. आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुझं हे झालं की तू घेऊन जा, दुसरं आणून, म्हणजे तू हवी तेवढी सगळी वाचून काढ, काही प्रॉब्लेम नाही. तो ते प्रचंड खुश झाले. परीक्षा संपल्यावर ते रोज सकाळी जायचे, एक पुस्तक घ्यायचे, वाचायचं, दुपारी वगैरे परत करायचं. बघता बघता त्या भावाला, धनंजय डोळेच्या भावाला, त्यांच्या मित्राच्या भावाला ते लक्षात आलं, मोठ्या भावाला, की त्याचं नाव बाबा, की मी रोज पुस्तक, म्हणजे हा मुलगा रोज पुस्तक घेऊन जातोय आणि दुपारपर्यंत वाचून आणतोय. तर त्याने एक दिवस थांबवलं त्यांना आणि म्हणाला तू काय करतोस, हे रोज घेतोस पुस्तक, काढून घेतो आणि दुपारी आणून देतोस, तू वाचतोस का पुस्तक? म्हणजे काय वाचतो मी पुस्तक? त्याने त्याला आज कुठलं वाटत त्याने सांगितलं हे पुस्तक आहे असं त्याने सांगितलं. ठीक आहे बघू. त्यांनी ते पुस्तक बघायला घेतलं आणि पूर्ण त्याची परीक्षा घेतली. त्यांनी सगळी उत्तरं धडाधड सांगितली. त्यानंतर म्हणे त्याने मला कुठलंही पुस्तक न्यायला आडकाठी केली नाही. आणि जे मगाशी म्हणलं स्मरणशक्ती, त्यांना पूर्ण पुस्तक जवळपास पाठ होतं. तर त्याच्यानंतर त्यांना असंच एकदा वाचता वाचता ए फेअर नावाचा एक लेखक दिसला. ते त्यांनी सवयीप्रमाणे उचललं, वाचायला घेतलं. त्यांच्या लक्षात आलं हे कुठेतरी वाचलंय मी, असं हे काय प्रकार आहे. त्यांनी चौकशीवर किंवा काहीतरी वाचलं. त्यांना काही वर्षांनी त्यांना कळलं की गार्डनर हाच
AFAIR या नावाने लिहायचं. त्यामुळे त्यांना एकदम ते खुश झाले की म्हणजे मी नुसते वाचन शैली लेखन शैलीवर ओळखू शकतो की कोणाचं हे पुस्तक आहे. तर थोडक्यात आता अजून हे थोडे त्यांचे अनुभव सांगते. पुस्तकातही साधारण 300-350 पानी पुस्तक आहे आणि प्रत्येक पानावर मला वाटतं एक 2-3 एक मिनिमम 2 ते 3 पुस्तक किमान पुस्तकांचा उल्लेख आहे. सो या न्यायालय पुस्तकातच कमीत कमी 900 ते 1000 पुस्तकांचा उल्लेख आहे. या व्यतिरिक्त ही त्यांची निवडक पुस्तक आहे फक्त. मग त्यांनी जवळपास अनुक्रमणिकेनंतर सांगतो बरेचसे जे चॅप्टर्स आहेत जे हे आहेत प्रकरणं, त्याच्या प्रकरणाच्या शेवटी त्यांनी सांगितलं ही माझी निवडक पुस्तक आहे, ती निवडक आवडलेली पुस्तक आहे ह्या विषयातली. सगळं लिहित गेलं तर मी आयुष्यभर लिहित राहील. हे या अर्थात जवळपास प्रत्येक ठिकाणी त्यांनी वाक्य वापरलेले शेवटी. सो म्हणजे ह्या माणसाने इतकं कसं आणि कधी वाचलं असेल, कितीही वेळ जास्त असलं तरी इतकं वाचलं म्हणजे आपण थक्क व्हायला होतं आपल्याला. आणि या व्यतिरिक्त असंख्य मासिक, नियतकालिक, अनियतकालिक, वार्षिक, साप्ताहिक आणि या व्यतिरिक्त लेखन आणि नोकरी हे सगळं त्यांनी केले. काही वर्षांनी शेवटी त्यांनी नोकरी सोडून हे पूर्ण केलं लेखन. जस्ट अनुक्रमणिका आपण बघूया. त्यांनी काय दिलंय, वाचन यात्रेची सुरुवात, नंतर ओढ रहस्य कथांची, साहस कथांची मोहिनी, टॅबू विषयातला खजिना, हे खूप इंटरेस्टिंग प्रकरण आहे, साहित्यातला हसरा अध्याय, परामानसशास्त्राच्या फसव्या गुहेत, विज्ञान कथांची मुसाफिरी, विज्ञान वाचन, आचाट महिला अफाट पुस्तकं, शब्दकोशांची समृद्ध खिडकी, लाडकं साहित्य, चरित्र आणि आत्मचरित्र, काही झंगड पुस्तकं आणि आणखीही बरंच काही. आपल्याला हे सगळं तर घेणं आता शक्य होणार नाही. एक थोडक्यात आपण फटाफट बघूया. वाचन यात्रेच्या सुरुवातीत त्यांनी जे मगाशी म्हणजे भरपूर उदाहरणं दिली की मी जे दिसेल ते वाचत सुटलेले. आणि त्यांनी ते त्यांचा मामा आणि त्यांची आई या दोघांना त्यांनी वाचन वेळ वाढवण्यासाठी त्यांनी आभार मानले. त्यांनी प्रचंड वाचायची सवय, म्हणजे आईने वाचायला प्रोत्साहन दिलं आणि मामाने पुस्तकं उपलब्ध करून दिली. असं त्या दोघांमुळे त्यांचं वेळ प्रचंड वाढलं. ओढ रहस्य कथांची मध्ये त्यांनी प्रामुख्याने नारायण धारपांचा उल्लेख केला. त्यामुळे मला स्वतःला धारप्रेमी असल्यामुळे मला भरपूर आनंद झाला. आणि पूर्वी पण मी म्हटलं त्याप्रमाणे निरंजन कांडेंचा एक नारायण धारपांचा मोठे 2 लेख आहेत. तर त्याच्यात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती किंवा त्यांचं लेखन आवडते त्याचे उल्लेख आलेले होते. नेमाडे जे म्हटलं ते आपल्याला माहीत असलेले भालचंद्र नेमाडे नाही, हे दिवाकर नेमाडे यांविषयी. ते बऱ्यापैकी अज्ञातातले लेखक आहेत, पण एक सुमारे 50 वर्षापूर्वी ते म्हणजे रहस्यकथा आणि भयकथांचे सम्राट होते. त्यांची आता फार मुश्किलीने पुस्तकं मिळतात. तर त्यांच्यावर म्हणजे त्यांची पुस्तकं ते वाचायला आधी वाचक लेखक असा संबंध होता. ते वाचायला लागले आणि वाचता वाचता त्या धारपांचे किंवा दिवाकर नेमाड्यांचे अतिशय चांगले मित्र झाले निरंजन घाटे. तर त्यांनी ती सगळी आठवणी सांगितलेल्या आहेत. साहस कथांची मोहिनीमध्ये बाबूराव अर्नाकरांविषयी भरपूर लिहिले. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की सुरुवातीला मी भरपूर मराठी वाचायचो, हळूहळू इंग्लिश वाचत गेलो. त्यानंतर मग मला कळत गेलं की धारप काय किंवा धारपांची काही पुस्तकं, पण बाबूराव अर्नाकरांचं बरंचसं जे आहे ते रूपांतरित आहे किंवा प्रेरित आहे. नंतर मग हळूहळू त्यांची ओळख झाली बाबूराव अर्नाकरांची आणि बोलता बोलता त्यांनी अगदी खुल्या मनाने मान्य केलं अर्नाकरांनी, अरे हे पुस्तक तर मी ह्याच्यावरनं घेतलंय किंवा ह्याच्यासारखं आहे. तर त्यांना तो त्यांचा स्पष्ट वक्तेपणा किंवा मोकळेपणा विशेष आवडला. टॅबू विषयातला खजिन्याच्यावर थोडंसं आपण जास्त बोलूया, कारण ते प्रकरण खूप मोठं आहे. त्यातल्या त्यात मी हे घ्यायचा प्रयत्न केला. तरी त्याच्यात त्यांनी ट्रक ड्रायव्हर्स किंवा कॅब ड्रायव्हर्स यांची भाषा, त्यांची स्लँग, शिव्या किंवा लैंगिक उल्लेख, त्याच्यासाठी वापरले जाणारे वेगवेगळे शब्द, या सगळ्याची खजिना असलेली पुस्तकं त्यांनी दिली. त्यात पुन्हा जर का एशियन कॅब ड्रायव्हर असतील, ट्रक ड्रायव्हर असतील तर वेगळं, पोलिश असतील तर वेगळं, इंग्लिश असतील तर वेगळं, जर्मन असतील तर वेगळं, असं सगळ्यांची ती वेगळी सूची आहे. तर त्यांनी अशी ह्या विषयावरची भरपूर पुस्तकं त्यांनी वाचली. ते उल्लेख येते पुढे. आणि इतकंच नाही, त्यांनी ते ह्या विषयावर पुस्तकं लिहिलीच होतात. तर ह्या सगळ्या विषयावर वाचलेल्या पुस्तकांचा त्यांना प्रचंड उपयोग झाला त्यांनी लिहिलेली पुस्तकं लिहिण्यासाठी. सेक्सायन, प्रेम, स्पर्श आणि आकर्षण आणि तिच्या गोष्टी ही त्यांनी या विषयावर लिहिलेली पुस्तकं आहेत. तर त्यांनी सांगितलं की मला भरपूर फायदा झाला या पुस्तकांचा. तर त्यांनी एक थक्क करणारं असं की वेदांमध्ये त्यांनी सांगितलं की वेदांमध्ये लैंगिक उल्लेख आहेत भरपूर, आणि ज्यांना विश्वास नाही त्यांनी अथर्ववेद वाचावा असं त्यांनी फक्त सांगितलंय, किंवा ऋग्वेदातला यमयमीचा संवाद वाचावा. आणि आपल्या सगळ्यांना एक माहीत असलेलं म्हणजे राजवाड्यांचं भारतीय विवाह संस्थेचा इतिहास वाचावा, त्याच्यात सगळे उल्लेख आहेत.
तर इतकंच नाही तर जयदेवांच्या गीतगोविंदातले कृष्ण आणि गोपी बरोबरचे उद्योग आजकालच्या संस्कृती रक्षकांना झेपणारे नाहीत. सुदैवाने ते संस्कृतमध्ये आहेत आणि ही मंडळी ते वाचायला जात नाही तेवढंच. अर्थात एका बाजूने त्यांनी लिहिलं असेल, पण हे जे त्यांनी उल्लेख सगळे केलेले आहेत ते असे इतकं काय काय आपल्या वेदांमध्ये आहे किंवा आपल्या ह्याच्यात आहे ते आपल्याला माहित नाही असं त्यांना एक सांगायचं असेल. एक त्यांनी एक वेगळ्या पुस्तकांमधलं एक प्रकरण आहे, पण ते ह्या विषयाशी निगडीत म्हणून मी इथेच मुद्दा घेतलेलो. त्यांनी सांगितलं एक वेगळं पुस्तक त्यांनी वाचलं, द फर्स्ट टाइम. हे 1975 सालचं पुस्तक आहे आणि त्यांनी ते मिळाल्या वेळेला वाचलं आणि त्याच्यावर मनोहरमध्ये लेख लिहिलेला. खूप वेगळं आहे, जरा ऐका नीट. यात 28 गाजलेल्या अमेरिकी व्यक्तींच्या पहिल्या लैंगिक अनुभवाचं वर्णन म्हणून द फर्स्ट टाइम. 1973 मध्ये कार्ल फ्लेमिंग आणि ॲन टेलर फ्लेमिंग यांनी अमेरिकेतल्या 100 सुप्रसिद्ध व्यक्तींना यासंबंधी मुलाखत द्याल का असं पत्राने उत्तर पाठवलं. त्यांना कोणाचंही उत्तर आलं नाही प्रत्युत्तर, फक्त 28 जणांनी त्याला होकार दिला. त्यातल्या काही स्त्रियांवर त्यांच्या जवळच्याच प्रौढ व्यक्तींनी बलात्कार केला होता. काही पुरुषांना त्यांच्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रियांनी आपल्या दारात ओढलं होतं. तसंच काही जणांचे कॉलेजमध्ये संबंध आले होते. असं हे मुद्दाम सांगण्याचं पुस्तक म्हणजे अशा प्रकारचं पुस्तक असेल हे आपल्या डोक्यातही नसतं. ते अमेरिकेत प्रसिद्ध झाले, ते भारतातल्या लेखकाने वाचले, त्याच्यावर मनोहरमध्ये लेख पण लिहिला. ही खूप वेगळी गोष्ट आहे म्हणून मी ते मुद्दाम या आपल्या ह्याच्यात घेतलं सगळं. त्याच्यानंतर त्यांनी पुढचं येते साहित्यातला हसरा अध्याय म्हणून आहे. त्यात सगळ्यांप्रमाणे आपल्या सगळ्यांप्रमाणे पु ल देशपांडे त्यांचं पण एक आराध्य दैवत आहे. पण कालांतराने त्यांच्या लक्षात आलं की अजूनही भरपूर लिहिणारे आहेत. त्यांनी एक खूप छान अनुभव सांगितला आहे जो आपल्याला म्हणजे माहितीच नव्हता. मला तर हे ऐकलं पण नव्हतं. की त्यांनी सांगितलं की विया बुवांनी एक चमचा अशी कादंबरी लिहिली. त्या कादंबरीचं वैशिष्ट्य काय, ती कादंबरी यात उपलब्ध नाही, पण वैशिष्ट्य असं आहे की त्या काळात जे लोकप्रिय लेखक होते, विनोदी नाही, नॉर्मल, म्हणजे साने गुरुजी, गोनी दांडेकर, नासी फडके, वि स खांडेकर अशा 10-12 लेखकांच्या शैलीत त्यांनी एक प्रकरण लिहिलेलं आहे. ते म्हणजे मी इतकं वाचलं पण असं मला कुठेही असं विचित्र वेगळा प्रकार भारतात काय म्हणजे आंतरराष्ट्रीय पुस्तकांमध्येही मला इंग्लिश पुस्तकांमध्ये असं कुठेही आढळलं नाही. म्हणजे त्यांनी तो मुद्दाम त्याचा उल्लेख केला आहे. पण त्याच वियाबुवांचं त्यांनी एक वेगळी आठवण सांगितली आहे की एकदा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा एक जीवन पुरस्कार सोहळा होता. तर त्याच्यात जीवन गौरव पुरस्कार वियाबुवांना होता. तेव्हा वियाबुवांना तो पुरस्कार मिळाल्यावर ते असंच बोलत होते गाण्यांची. तेव्हा त्यांनी खंत व्यक्त केली की मी 200च्या वर पुस्तकं लिहिलेली आहे, पण मला कधी साहित्यिक या अर्थाने मला स्वीकारलं गेलं नाही की मला पुरस्कारही मिळाले नाही. पण ठीक आहे, आयुष्याची शेवटी का होईना मला मिळतोय जीवन गौरव, हेच भाग्याचं असं मी समजेन. ते सांगताना त्यांनी स्वतःबद्दल पण थोडं सांगितलं की मलाही साहित्यिक हा दर्जा कधी समाजाने किंवा लोकांनी दिला नाही. विज्ञान कथा लेखक हाच मला कायम नाव मिळेल आणि आता मी पण खुश आहे. मला साहित्यिक म्हणून मिळवायचं नाही आहे, पण त्यांनी एक तुलनात्मक त्यांनी असं सांगितलं की त्यांनी पण हा अनुभव घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक संस्कृतमध्ये भयंकर विनोदी खूपच विनोदी प्रकारचं साहित्य आहे. तर त्याच्यात त्यांनी भरपूर दिले, ते निवडक मी घेतलंय. त्याच्यात त्यांना असं असतं की राजा आणि विदूषक फिरत असतात. तर राजा बागेतनं फिरत असताना खाली त्यांना एक फूल पडलेलं दिसतं. तर राजाचं लक्ष जातं, राजा ते फूल उचलायला वागतो असा. तर विदूषकाला एकदम सुचतं की एवढी चांगली संधी काय आपल्याला मिळणार नाही, म्हणून तो लाथ मारतो राजाच्या पार्श्वभागावर. उठतो आणि तो काय त्याचा मित्रच असतो, पण तरीही राजा चिडतो. मित्र असलं तरी काय, तू राजाला लाथ मारलीस. आणि तो भयंकर संतापतो आणि तो हे फाशीची शिक्षा देतो की उद्या सकाळी तुला फासावर जायला लागेल. तो विदूषक एकदम हादरतो. त्याला एवढं अशी मस्करीची पुस्करी मिळेल असं वाटतच नाही. तर खूप तो मेहनत, खूप त्याला विनवण्या करतो राजाला, विनंती करतो प्लीज माफ करा मला असं वगैरे. तर राजा म्हणतो ठीक आहे, एका अटीवर मी माफ करेन की तू जे आत्ता केलंस, आत्ता जे पाप केलंस, जी चूक केलीस, त्याच्यापेक्षा मोठी चूक काय असेल ते मला सांग. ती जर का मला खरंच मोठी वाटली तर मी तुला माफ करेन. तो काय, तो विदूषक असतो, ठीक आहे, तो 2 मिनिटात सांगतो. ह्याच ठिकाणी तुमच्या जागी राणी सरकार असते तर राजा खुश होतो आणि त्याचं
माफ होते. तर असं त्यांनी एक संस्कृतमध्ये भरपूर आहेत, त्यातली त्यांनी बरीचशी उदाहरणं, त्यातलं मी एक घेतलं इथे. एक काही ह्याच्यामध्ये त्यांनी जातात असं बऱ्याच ठिकाणी संपादकांचे अनुभव दिलेत सुंदर. त्याच्यात एक डॉक्टर गोखले म्हणून संपादक होते एका मासिकाचे. त्यांचं बऱ्यापैकी क्लिष्ट असं पुस्तक होतं ते, आणि हे कॉलेजमध्ये होते तेव्हा काटे. त्यांनी ते सवयीप्रमाणे मिळवलं, वाचलं, आणि तो त्या गोखल्यांचा मुलगा यांच्या वर्गात होता. तर बोलता बोलता ते अगदी सहज म्हणाले की अरे त्याच्यात बऱ्याच चुका आहेत टंकलेखनाच्या. तर त्याने वडिलांना सांगितलं गोखल्यांना. गोखल्याने बोलावलं त्याला, तू हे वाचलेस का? तर त्यांना एवढं सगळं होईल असं काही माहितीच नव्हतं. तर ते म्हटलं हो मी वाचलं आहे. ठीक आहे, मग चुका आहेत का याच्यात? तर ते काही बोलत नाही. पण ठीक आहे, चुका असतील तर एक काम कर, हे पुस्तक घेऊन जातो आणि मला उद्या खुणा करून आणून दे कुठे कुठे चुका आहेत. तर ते दुसऱ्या दिवशी खरंच त्यांनी चुका खुणा करून आणल्या, सगळ्या खुणा करून आणल्या. त्यांनी पुढच्या आवृत्तीत त्या सुधारल्या, त्याची त्यांना हे दिली, शाबासकी दिली. आणि ते पुढे म्हणाले की बरीच लोक हे पुस्तक माझ्याकडनं किंवा अशी माझी पुस्तकं घेऊन जातात, पण ती क्लिष्ट असल्यामुळे वाचत नाही कोणीच, फक्त तशीच 2 महिने ठेवून परत आणून देतात. तू खरंच वाचलंस की नाही मला बघायचं होतं. त्यांनी छोटे छोटे अनुभव एक पुस्तक विक्रेत्यांबद्दल बरेच सांगितले. एक ठक्कर, जैन, बाबू, पोपट, त्याची बायको हेडमास्टरीन, किंवा एक त्यांना असाच एक रस्त्यावर ओळखीचा त्यांचा झालेला, त्याला फिट्स यायच्या. तो अचानक, म्हणजे त्यामुळे फिट्स आल्यामुळे त्याची बायको आणि मुलगी त्याला सोडून गेली. हे त्यांना जेव्हा कळलं तेव्हा मग त्याच्याकडनं ते घासाघीस करून घेईन असे त्याचं पुस्तक. घासाघीस नाही करायचे, डायरेक्ट घ्यायचे. हे त्याच्या पण लक्षात आलं म्हणून तो आधीच कमी किंमत सांगायचा. असे त्यांनी ते अनेक पुस्तक विक्रेत्यांशी त्यांचे अनेक ऋणानुबंध आहेत असा उल्लेख केला आहे. फक्त परदेशातल्या लेखकांविषयी थोडंसं पटकन सांगतो. त्यांचे अत्यंत आवडता लेखक म्हणजे आयझॅक असिमोव आणि क्लार्क. तर आर्थर सी क्लार्क आणि आयझॅक असिमोवबद्दल त्यांनी 2-3 खूप चांगले अनुभव दिले, ते पटकन सांगतो. असिमोवने सांगितलेली एक हकीकत आहे की असिमोव बोस्टन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये जीवरसायनशास्त्राचा प्राध्यापक होता. आणि त्यावेळी बोस्टनच्या इंग्रजी विभागात एका जर्मन समीक्षकाचं भाषण होतं. त्यांचं नाव डॉक्टर गॉथार्ड गंथर. ते विज्ञान साहित्याचे अभ्यासक होते. आणि असिमोवची नाईटफॉल म्हणून एक खूप गाजलेली कादंबरी आहे, कथा आहे सॉरी, त्याच्यावर ते समीक्षणात्मक बोलणार होते. तर हे 2 तास जवळपास भरभरून त्याच्यावर बोलले. आणि हा जो आहे असिमोव खरं असं काही अशा समारंभांना जाणारा वगैरे नाही, पण आता आपल्याच पुस्तकावर बोलतोय मग बघूया काय म्हणून तो जाऊन गुपचूप मागे जाऊन बसला आणि ऐकलं त्याने. आणि हे 1.5-2 तास बोलले. खूप चांगलं झालं भाषण, सगळ्यांनी कौतुक केलं. त्याच्यानंतर ते असिमोव स्वतः गेला, त्यांना भेटला आणि त्यांना म्हणा तुमचं चांगलं झालं भाषण, पण तुम्ही जे सांगितलं ना कथेबद्दल तसं त्या कथेत काहीच नाही आहे. ते गंथर चिडले. तसं त्याला पूर्ण बघितलं नखशिकांत आणि विचारलं तू कोण आहेस, हे तू कशावर न म्हणतोस, तू असिमोवच्या लेखनाचा अभ्यास तरी केलायस का? तर असिमोवने अगदी तटस्थपणे चेहऱ्यावर कसलेही भावना आणता त्याने उत्तर दिलं, अहो मीच आहे असिमोव, व्हेरी ग्लॅड टू मीट यू, असं म्हणून त्याने शेकिंग केलं. तर त्याच्या पुढे गंमत म्हणजे गंथर म्हणाले, यंग मॅन तू ही कथा लिहिलेली असशील पण याचा अर्थ तुला कळला असं थोडाच होतो, असं त्यांनी उत्तर दिलं. तर ते असिमोवला एवढं आवडलं आणि त्यानंतर ते खूप चांगले मित्र झाले. आणि ह्याचंच एक थोडं पुढे त्यांनी कथा लिहिली असिमोवने की असिमोवचा ह्याच प्रसंगाचा वापर करून त्याने एक कथा लिहिली असिमोवने. शेक्सपियर चुकून एकदा कालप्रवास करून बोस्टन विद्यापीठात येतो आणि तिथे इंग्रजी विभागात शेक्सपियर अभ्यासाला असतो. तर आपल्या साहित्याचा अभ्यास चालू म्हटल्यावर शेक्सपियर खुश होतो आणि तो त्या वर्गात जाऊन बसतो. तर नेमकं त्याच दिवशी त्यांची ती साप्ताहिक परीक्षा असते आणि विषय असतो शेक्सपियर. तर शेक्सपियर ते सगळे प्रश्न सोडवतो आणि दुसऱ्या दिवशी रिझल्ट असतो वगैरे. तर शिक्षक त्याची उत्तरं तिला त्याच्या हातात देतात आणि सांगतात तू जी जी उत्तरं दिली आहेस तुझी सगळी उत्तरं चुकीची आहेत. मला वाटतं तुला शेक्सपियर झेपणार नाही, तू दुसरा कुठला तरी विषय अभ्यासासाठी निवडावास असं. अजून एक असिमोवचं एक 3रं उदाहरण सांगतो की तो एक गोष्ट सांगायचा असं की प्रत्येक माणसात वाह्यातपणाचा अंश असतो आणि चावटपणा दडलेला असतो.
ते कसं त्याचं उदाहरण दिलं आहे. तो म्हणतो की ऑमनी या नियतकालिकामध्ये एकदा वाह्यात चालवण्याची स्पर्धा या नावाने लिमरिक्स म्हणजे वाह्यात चालवूया त्याची स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत आयझॅक ॲसिमोव तिसरा आला. तेव्हा त्याने ऑमनीच्या मासिकाच्या संपादकांना कळवलं, धन्यवाद, तुमच्या या स्पर्धेमुळे मला माझ्यापेक्षा वाह्यात अशी आणखी 2 माणसं ते कळलं. त्याच्यानंतर आर्थर सी क्लार्क आणि ॲसिमोवची बरीच उदाहरणं आहेत. मार्क ट्वेनचं नाव मार्क ट्वेन हे कसं पडलं ते आहे. त्याचं नाव खरं सॅम्युएल नॉर्मन क्लेमेन्स. ते बोटीवर बोट धक्क्याला लागण्यापूर्वी ते असं दोर सोडायचं, दोरखंड पाण्यात सोडला जायचं आणि त्याच्यावर एक खूण असतं. त्या तिथपर्यंत बोट आली की बोट थांबवली जायची आणि तेव्हा त्या पाण्याची खोली मार्क ट्वेन असं म्हणून ओरडून सांगायचं. ते त्याला आवडलं म्हणून त्याने मार्क ट्वेन स्वतःचं नाव घेतलं. आणि झंगड पुस्तकामध्ये थोडक्यात सांगतो की अगदी एक भारतीय वंशाची पण अमेरिकेत वाढलेली मुलगी आहे. तिने युहान सांगच्या याने वाचून ती पूर्ण एकदम हे झाली, प्रभावित झाली आणि त्याचा जो सिल्क रूटचा मार्ग होता तो तिने घ्यायचं ठरवलं भारतापर्यंत यायला. तर ती भारतीय मूळ वंशाची असल्यामुळे तिला पाकिस्तानात तेव्हा प्रवेश मिळाला. तर त्याच्यासाठी तिने भारतात येऊन स्पेशल परमिट मिळवलं आणि तो पूर्ण केला प्रवास. हे जंगड पुस्तकांमध्ये जे विचित्र प्रकारची लोक आहेत किंवा असे ध्येयाने भारलेली अशा लोकांविषयी ते आहे. अगदी मी थोडक्यात ते सांगतो. ते एक झालं. त्याच्यानंतर एका स्त्रीने हे खूप अतिशय वेगळं उदाहरण आहे वेगळ्या प्रकारचं. त्यांनी विन्सेंट व्हॅन गॉगचं चरित्र वाचलेलं, लस्ट फॉर लाईफ. तर लस्ट फॉर लाईफमध्ये एक लस्ट फॉर लाईफबद्दलचं एक आहे. हॉलंड न्यूज नावाचं एक नियतकालिक होतं, त्यांना ते मिळालं. तर त्याच्यात त्यांना काय सत्यकथा वाचायला मिळेल त्याच्याबद्दल त्यांनी दिलं आहे की मासिकाच्या संपादक जे आहे ते हॉलंड न्यूजचं, त्याच्या संपादकांपैकी एक जण अगदी विन्सेंट व्हॅन गॉग सारखा दिसतो असं त्याला कोणीतरी म्हणायचं. नंतरही त्याला अजून बऱ्याच जणांनी सांगितलं की तू तर व्हॅन गॉग सारखा दिसतोस. तेव्हा त्यावर ते कसं झंगड पुस्तक म्हणजे तसं एकदम चक्रम थोडं त्याने ठरवलं की ना आपण शोध घ्यायचा. तर त्याला विन्सेंट व्हॅन गॉगच्या असफल प्रेम प्रकरणाचा एक शोध लागला. त्याच्यात 2 नव्या 3-4 चित्रांचा शोध लागला, पुस्तकांचा शोध लागला. तसंच स्वित्झर्लंडमध्ये व्हॅन गॉगला शेवटी मनोरुग्ण म्हणून ठेवलं होतं, याचा शोध लागला. तर त्याने ते शोधलं की त्याला व्हॅन गॉगला ठेवतं तशी एक खोडी तिकडे दाखवलं. ती खोडी नाहीच असं त्याने सिद्ध केलं. त्याच्यावर बरेच टीका झाली. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं इंटरेस्टिंग म्हणजे ती माणसं, ध्येयवेळी माणसं कुठल्या थराला जातात ते त्यांना सांगायचं त्या पुस्तकातनं. तर विन्सेंट पॅरिसमध्ये अखेरच्या दिवसात काही दिवसांमध्ये एका वेश्येकडे राहायचा. त्या वेश्येला विन्सेंट व्हॅन गॉगपासून मुलगी पण झाली होती. पण आपल्या मुलीवर आपल्या व्यवसायाचं काळी सावली पडू नये म्हणून त्या वेश्येने त्या मुलीला वेगळं ठेवलं होतं, लांब ठेवलं होतं. हा जो संपादक आहे हॉलंड न्यूजचा, तो त्या ज्या मुलीला वेगळं ठेवलं होतं त्या मुलीचा मुलगा होता. तर त्याला ते तसं रहस्य उलगडलं की म्हणून त्याच्यात. तर त्यांनी ते हे सगळं मराठीत पण आणलेलं होतं. हे अगदी मी थोडक्यात घेतलंय. एक पहिली गोष्ट म्हणजे फेसबुक लाईव्ह आपण करतोय, किती वेळ आपण घेऊ किंवा किती हे मिळेल ते पण आपल्याला माहीत नाही आहे कसं होतंय. त्यामुळे ह्या पुस्तकांवर जर 2-3 सेशन्स बोलता येईल. एका पुस्तकावर एवढे संदर्भ आहे त्याच्यात, ते मी वगळून फक्त अगदी हिमनगाचं टोक म्हणतात तसं अगदी. मला वाटतं आपल्याला वेळ पण आता संपत आलेला आहे. मला मग आजपासून खाणाखुणा होत आहे, बास आता आवरा. तर ते आवरायची वेळ झालेली आहे. सगळ्यांना कसं वाटलं हे तुम्ही प्रतिक्रियांमध्ये नक्की कळवा, ग्रुपवर कळवा आणि आपल्या ध्रुवच्या पेजला लाईक आणि फॉलो पण करा. धन्यवाद. झालं.